अबे तो जाने का कैसे है यहाँ पे? बहुत कंफ्यूजिंग है, बहुत, इसीलिए तो ढूंढते आया। मिल गया? आपको पता आहे का रस्ता? नहीं आपको पता नाही? बापरे, इथं काय अवघड कार्यक्रम झाला. जायचं कसं आहे, काय आहे, कन्फ्युजनमध्ये आहेत लोक इथं फुल. सो लेट्स गो. सो हॅलो माय टू फॅमिली, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत दौलताबाद किल्ल्याला व्हिजिट करण्यासाठी, जे आहे छत्रपती संभाजीनगर येथे. आणि आता आम्ही संपूर्ण किल्ला पूर्ण पाहिला, वरपर्यंत चढलोत. आणि इतका उंच आहे हा किल्ला. सो सगळ्यात लास्ट पॉईंट आहे हा. आणि तुम्ही मागे पाहू शकता कसा एकदम नजारा एकदम भारी आहे. आणि संपूर्ण खालचं शहर दिसते आपल्याला. थांबा, असा नाही, पहिलेपासून बघा आमचा प्रवास, की आम्ही पोहोचलोत कसं किल्ल्यावर. जाताना आम्हाला काय काय अडचणी आल्यात त्या संपूर्ण तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. दौलताबाद फोर्ट. बारिश चालू है, चलो. सो इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. मी तुम्हाला नंतर फोटोज वगैरे सो गाईज, आता आपण आलेलो आहोत मध्ये. आणि पाहू शकता इथे केवढे मोठे मोठे दरवाजे आहेत. बापरे, बारिश चालू हो गई. कैसा करने का अभी? सो पाऊस जोरात आला. चला आपण साइडला थांबत आता. अरे कहाँ रुकेंगे अभी? तोफ में क्या? अरे भाई बारिश आ गई कि रे भाई जोर से. अरे बाप रे, अरे बाप रे, अबे हवा आहे की क्या आहे? अबे चल, भीग गए आपण. चल, अरे बाप, पाऊस जोरात आला. अबे चल, भीग गए आपण. जोरात पाऊस आला. आत्ता पाऊस गेलाय बघ. आता वापस आम्ही मध्ये जातो. संपूर्ण किल्ला तुम्हाला दाखवतो. अजून आपल्याला खूप उंच जायचं आहे. इथे माकडं पण बघू शकता. पेक्षा एक आहे.
आणि आता आम्ही आलो तिकडून चलत आणि थोडं ब्रेक घेतला आहे 5 मिनिट आणि वापस आम्हाला आता चलत जायचं आहे. उंचच्या उंच हे खूप, किती चढलं ते कमीच आहे. तर चला आम्हाला लास्टच्या टोकावर तर जायचंच आहे आज काही हो. तर चला आता जाऊयात आपण. आणि हे जे समोर आहे लाल कलरचा ते आहे चांद मिनार, याला चांद मिनार असं म्हणतात. तर आपल्याला जायचं आता वरी. लेट्स गो. आणि फुल तयारीत आलोत आम्ही, जायचं तर आहे भाऊ किती थकलं तरी. आणि हे जे आहे समोर पाहू शकता, इथून हा आहे पहिला दरवाजा. इथून आता आपल्याला मध्ये जायचं आहे. आणि सगळीकडे जर बघितलं ना तुम्ही तर सगळीकडे तुम्हाला एकदम दगडाचं बांधकाम असं दिसेल, एकदम मजबूत. इतका मजबूत हा किल्ला आहे एवढ्या वर्षापासूनचा. हे बघा आता इथून मी निघालो आहे मध्ये. हे दरवाजा पण खूप उंच आहे, दरवाजा खूप उंच आहे दरवाजा. पुरातन काळामध्ये हा जो पूल आहे याच्या खाली आहे ही सर्वात मोठी अशी दरी. तर मागच्या काळामध्ये या दरीमध्ये मगरमच्छ आणि साप अशा पद्धतीचे प्राणी राहत होते आणि शत्रूंना यामध्ये फेकून देण्यात येत होतं. आणि चला आता आपण पुढे जाऊयात. आणि या किल्ल्याची जेवढी तुम्ही माहिती घेतली तेवढी कमीच आहे. आणि इतका प्रसिद्ध असा आणि एवढा खतरनाक असा हा किल्ला आहे. आणि आता मध्ये जाण्यासाठी हा आहे अंधेरी मार्ग. तर इथून आता आपण मध्ये जाणार आहोत. चांगले शत्रूसुद्धा मागच्या काळामध्ये इथे त्यांना कन्फ्युजन होत होतं की जावे कुठूनही गेलं तरी त्यांच्यावर हमला हा होतच होता. तर चला आता आपण मध्ये जाऊयात. आणि मध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटते की आपण एका भूलभुलैयामध्ये आलोत, कारण मध्ये अजून खूप असे गुप्त मार्ग आहेत ज्या मार्गाद्वारे आपण जाऊ शकतो. डायरेक्ट सरळसुद्धा आपण वरी जाऊ शकतो किल्ल्याच्या उंच टोकावर. पण खालच्या साईडनं पण जाण्यासाठी खूप असे वेगवेगळ्या पद्धतीचे इथं मार्ग आहेत. हे बघा इथून आता डायरेक्ट आपण वरी पण जाऊ शकतो. पण इथे समोर उतरल्याच्या नंतर खाली तिथे समोर एक दरवाजा आहे. त्या दरवाजाच्या मध्ये गेल्याच्या नंतर एक अशी भूलभुलैया आपल्याला पाहायला भेटेल की जिथे चांगले गोंधळामध्ये पडतात. तर चला आता आम्ही तुम्हाला आमचा अनुभव दाखवतो. चला. गाईज इथे तर अंधार कीड झाला, काहीच नाही की इथं. दरवाजा आम्ही इथं खूप चाललो, अंधारात तर काही दिसत नाही बघा. अरे ते कुठे गेलं पोरगं ते? अबे कहाँ चले का? बापरे, आता लाईटी वगैरे आहेत बाई. इथं आपटूच पडते. हे जर लाईटी नाही लावल्या ना 100% एखादं आपटू पडते दनादन. कुठं जायचं इथं हे नाही एखादं ना CCTV कॅमेराज वगैरे लावून. खूप मध्ये किल्ला आहे ना, प्रॉपर टाइप आणि खूप जुना आहे वरून. हाँ अभी हम ये देख रहे हैं कैसे जाना है. अबे तो जाने का कैसे यहाँ पे? कंफ्यूजिंग है, इसीलिए तो ढूंढते आए. मिल गया? आपको पता है क्या रस्ता? नहीं आपको पता नाही? बापरे, इथं काय अवघड कार्यक्रम झाला. जायचं कसं आहे, काय आहे, कन्फ्युजनमध्ये आहेत लोक इथे फुल. सो लेट्स गो. गूगल पे लोकेशन ट्रेस करें. गूगल पापा आए तो नहीं. यहाँ पे गूगल भी नहीं चलता शायद. गूगल पापा बताए. आराम से हळू बरं, हळू देख के थोड़ा सा हळू. आजी द्या, मी हात धरू का? परेशानी हो जाएगी. या हात धरतो या. नाही का? ओके ठीक आहे. ओके. बाप रे, अबे क्या है ये? अबे क्या है ये? गूगल करके चलना पड़ता. अबे गूगल कर ले भाई, गूगल कर ले. दूसरा ऑप्शन है आपके पास. ये क्या चीज़ है गाइस? ओ नो, गूगल भी फेल हो गया यहाँ तो. चल रहा नहीं नेट. ऊपर बहुत है. बाप रे, एखादं पडते भाऊ इथं. अरे बाप, चढ़ना भी बहुत है, ऊपर अभी और बहुत है.
जितना भी आए हैं ना उससे ज़्यादा है अभी। आपण स्पॉट पे पहुंच गए क्या रे बॉस? पोहोचलो तो वाटेल. चला 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 पोहोचलो. ओ नो. आज एक रस्सी रखना यहाँ पे. कैसा है? पकड़ पकड़ के चल सकते ना. ऐसा लग रहा है अपन यहाँ जमीन के अंदर जा रहे हैं. हो अबे ते कसं व्हायले जमिनी खाली चालत की वरी चालत वो समझ में नहीं आ रहा. बीच में तो घूम गए थे बच्चे. स्पेशल टुरिस्ट स्पॉट. दम लागायला बाई इथं व्हायचे. आम्ही पहिले तिकडे ते पुण्याचा कोणता तरी एक किल्ला होता ते चढलो होतो. दम लागणार 100% भाऊ. इथं काय ये ना का मजाक नाही. तरी पण ते बिचारे म्हातारे आजी आले होते. त्यांचं वय खूप होतं. वृद्ध होते ते. सो ते चढलेत. पण फायनली रीच द स्पॉट. I think this is the last spot. Hopefully. ऐसे झूठ बोलते तेरे. अभी ये क्या होगा? व्ह्यूइंग गॅलरी व्ह्यूइंग पॉइंट. एवढं करून वरी आला ना तर पाऊस सुरू झाला. ते बघा पाऊस पडत आहे तिथे. देखिए हम अपनी खा लेने कहाँ है. देखिए मोबाइल में कहाँ पर सीढ़ी दिख रहा है. नीचे जा गई. सो लेट्स गो. आम्ही इथपर्यंत पोहोचलो तरीसुद्धा अजून टाईम लागतच आहे. बघूत वरी किती उंच आहे अजून. हे वाव. बट नजारा एक नंबर. हा काही म्हणा. पोरं थकून गेलेत बघा. मी पण लई थकलो. पाऊस यायला जोरात. भागो 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 जल्दी गाईज. इट्स नॉट अ जोक गाईज. मागे पाहू शकता सगळे थकून गेलेत. बापरे. बॅग घेऊन डोक्यावर. डोसक्याला ताण. अरे बापरे उगाल्या भाई इकडं. गेला भाई. अबे गेलं काय? बे चप्पल गेली मायची. अभी नहीं सही में नहीं चलेगा. सही में नहीं चले गए. मतलब हाथ बढ़ने लगी. फिर भाग के आए ना. भाग के मैं भाग के आया हूँ. यहाँ पे ठंडा है. लाओ थोड़ा ज़्यादा सांस चल रही. ज़्यादा मत पीना. मजा की ज़्यादा पानी पीने से सांस चलते हैं. दूसरा देखा दूसरा भी लगा. ज़्यादा नहीं 2 घूंट पिया इसीलिए. फोटो ऊपर खींच लिया. चला ऊपर गुलाया फोटो मैंने हैंड खींच लूंगा. हिरवेगार झाडे बघा. पावसाळ्याचं वातावरण आहे आता. चल ऊपर से. अबे बस आता. गैलरी में से व्यूज. बसो का रे. अरे बॉस सबके सब थक गए. लग गए बॉस. चलो. ओ नो. अबे ओ नो. बारिश की दिन.
किती फिरलो तर खतमच होणे झाले. किती उंच चढलं की चढाच म्हणायचं अजून, चढाच म्हणायचं अजून. किती चढा होता बस झाले की. अरे बापरे, किती चढा म्हणलं की चढाच म्हणाय भाई. आय थिंक इन्फॉर्मेशन आहे. चला आता चढत वर. सो फायनली आता आम्ही आलो होतो वरी. आणि आता सध्या कसं आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे. सो त्यामुळे सगळीकडे ग्रीनरी झालेली आहे आणि एकदम भारी वाटत आहे. सो ते बघा तिथे वरी लोक थांबलेत. आम्ही तिथेसुद्धा फोटोज वगैरे घेतलो. सो चला आता आपल्याला जायचं आहे खाली. आणि आम्हाला खालून वरी येण्यासाठी लागले 2 घंटे. सो आता जायला किती वेळ लागतो आपल्याला ते पाहायचं आहे. सो लेट्स गो. आणि तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की पहा माझा. आणि कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. तो चला आजचा व्लॉग तुम्ही पहा. आता मी थोडे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेतलेत. आणि मी माझ्या मित्रासोबत आलो होतो. आणि इथे येताना काय झालं, पाऊस पडलाय प्लस ऊन यायले, दोन्ही गोष्टी एकसाथ व्हायला. तर आम्हाला त्याच गोष्टी जरा अवघड होऊ लागल्या. बट ठीक आहे, मज्जा पण खूप आली. आत्तापर्यंत आम्ही एवढ्या वरी आत्तापर्यंत कधी आलो नाही. पुण्याला मी एकदा चढलो होतो एका किल्ल्यावर. बट तिथे आता ती गोष्ट वेगळीच आहे. ती जरा तेवढा हाईटवर नव्हता. हे अतिशय जास्त हाईटवर आहे. इथे वरी आल्याच्यानंतर दम इतका लागायला ना. सो खूप दम लागायला. आम्ही एन्जॉय वगैरे केलं. सो लेट्स गो. जाएंगे क्या? चलो भाई चलो. सो चला आता आम्ही जातो खाली. फोटोज काढले तेवढे मोठे. ते पाऊस आल्यामुळे बांधा जरा. हां यू वाना ज्वाइन करें. सो गाइस काफ़ी लोग हैं यहाँ पे. हाय वेरी नाइस प्लेस. अच्छा है ना. ओके, एक नंबर. चलो बॉस आम्ही निघालते. चला भाई आपल्याला जायचं आता खाली. कारण आम्हाला 2-3 डेस्टिनेशन प्लेसेस व्हिजिट करायच्या होती इथल्या. एक तर पाहिलं आम्ही सर्वात पहिले दौलताबादचा किल्ला, जो पाहण्यासाठीच आम्ही आलो होतो स्पेशली. आणि खूप भारी वाटलं. एक नंबर वाटलं. सो लेट्स गो. गाइस 25 रुपये में जान की जोखिम. बाप रे, इट्स टू डेंजरस. 25 रुपये दिए थे मैंने. इतने ज़्यादा जान की जोखिम नहीं लेने का. ऑलरेडी बहुत ले लेने. ये पडलं जर खाली गेलं तसं नाही पडणार ते. कंटेंट बॉस. बरं चालेल. आमच्यानं चलणं महिने झालं, तुम्ही चालायला आहे की. आणि तुम्ही कुठले इकडं इथलेच का? नाही तुम्ही कुठून आल्या म्हणजे? आदिलाबाद. हातगावहून आलात का? अरे बा, तेवढ्या दुरून फक्त हे बघायला आलात किल्ला.
वा भारी बाबा. अच्छा सौर आहेत का? बरोबर. इकडून या दमादमाने या साईडने या. आता इथं पकडा, इथं लय अवघड झालं खेळ. ते कसं व्हायले पाऊस पाणी बघा ना हे कसं आहे अलगच आहे. दमानं 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 या साईडने. हो बापरे. पाय असे थरथर करायला मी इथं. चला चला. बाहेर निघाला काय लागलं आम्हाला. अहो 3 बार आ गया भाऊ आपसे.